सुप्रभात मंडळी. चला आज आपल्या व्लॉगिंगचा श्री गणेशा करूयात. चला माझ्यासोबत आजपासून दुर्ग भ्रमंती करायला. आजचं आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे किल्ले कोथळीगड. चांगल्या कामाला सकाळी सकाळी आशीर्वाद सुद्धा मला मिळालाच. ते म्हणजे माऊलींची पालखी कर्जतच्या दिशेने चालली होती. वारकऱ्यांच्या ह्या आवाजाने माझं मन प्रार तृप्त होऊन गेलं. हाच आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे लागलो आमच्या प्रवासाला, म्हणजेच कोथळीगडाला. कोथळीगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई पुणे महामार्गावरील नेरळ स्टेशनपासून पूर्वेला 19 किलोमीटर तर कर्जत स्टेशनपासून ईशान्येला 22 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगर रांगेपासून वेगळा झालेला आहे. ह्या किल्ल्याचे बेस म्हणजेच पेठ गाव आहे, म्हणूनच ह्या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही संबोधतात. कर्जतकडून खेडकडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा आणि सावळ घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. किल्ल्याच्या वर गेल्यावर आपल्याला माथेरान पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिद्धगड, माणिकगड असा विशाल प्रदेश पाहायला मिळतो. हळूहळू उन्हाचे कवडसे दिसू लागले होते. ऊन डोक्यावर येण्याच्या आतच आपल्याला ट्रेक हा सुरू करायचा होता, म्हणूनच थोडीशी गाडीची स्पीड पकडली आणि लवकरात लवकर आंबिवली गाव गाठायचे ठरवले. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं ह्या माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बैरागी व्लॉग्स. आजपासून आपण व्लॉगिंग सुरू करणार आहोत, ज्या व्लॉगिंगमध्ये आपण कव्हर करणार आहोत महाराष्ट्रातले वेगवेगळे गडकिल्ल्यांचा इतिहास आणि अजून बरेचसे टॉपिक. सो त्याचा श्री गणेशा होतोय ह्या पहिल्या किल्ल्यापासून, ज्याचं नाव आहे कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला. सो आज ह्या सह्याद्री भ्रमंतीमध्ये पहिलं मुक्काम पोस्ट असणार आहे कोथळीगड, ज्याच्यामध्ये आपण कोथळीगड संपूर्ण फिरणार आहोत. तर चला तर मग ही दुर्ग भ्रमंती करायला माझ्यासोबत आणि बरीचशी मजा करायला. आणि ह्या दुर्ग भ्रमंतीमध्ये, सह्याद्री भ्रमंतीमध्ये, ह्या भटकंतीमध्ये आपल्यासोबत अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे. तुम्हाला आत्ताच दाखवतो, थांबा. इंट्रोडक्शन करून दे. माझं नाव रोहिणी झांजले. ह्या आमच्या ह्यांना सुद्धा आता दुर्गा भ्रमंतीची, सह्याद्रीची आवड लावलीच पाहिजे, म्हणून बाहेर घेऊन आलेलो आहे. तर चला तर मग, गणपती बाप्पा मोरया. आता जवळजवळ अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्हाला अर्धा तास लागला, पण जवळजवळ हे असेल 35 ते 40 मिनिटाची चढाई असेल. ही चढाई करून झाल्यानंतर आपण येऊन पोहोचतो पेठ किल्ल्याच्या म्हणजेच कोथळीगडाच्या जवळ असलेल्या पठारावर. हे पठार संपूर्ण क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला लागणार आहे पेठ गाव, जे आपलं असणार आहे बेस विलेज. तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही एकदा बघा. हे बघा, आपल्याला तो जो दिसतोय तो आहे सुळका. तो जो सुळका आहे त्याचंच नाव आहे कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला. आपण इथून चालत आलेलो आहोत आणि असं चालू आल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण लागतं हे पठार. आपल्याला संपूर्ण हे पठार क्रॉस करून जायचं आहे तिकडे. तिथे असणार आहे पेठगाव आणि तिकडून आपली जवळजवळ 1 तासाची चढाई. चला तर मग लवकरच भेटूया. सकाळचे 8-8:30 जरी वाजलेले असले तरी पण ऊन प्रचंड आहे. थंडावा सकाळपर्यंत होता हवेमध्ये, पण आता हालत एक होतीये. किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. ह्या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात. तर आता आपण आलेलो आहोत किल्ल्याचा बेस विलेज असलेला पेठ गावामध्ये. तर तुम्ही बघताय, आपल्याला तुम्हाला दाखवतो, तुम्ही ह्या रस्त्यावरून सरळ येता. सरळ आल्याच्या नंतर तुम्हाला गावामध्ये ह्या 2 वाटा भेटतात. एक गावाकडे उजवीकडे जाते, माझ्या उजवीकडे, आणि ही एक सरळ जाते. आपल्याला ही उजवीकडची वाट घेऊन सरळ किल्ल्याच्या वर जायचं आहे. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जर एक लँडमार्क हवा असेल तर इकडे एक लँडमार्क हा तुम्हाला सांगतो. भैरवनाथ हॉटेल ह्या नावाचं घरगुती एक हॉटेल आहे. त्या हॉटेलपासून पुढे आल्याच्या नंतर ह्या साईडला तुम्हाला राईट टर्न घेऊन वर जायचं आहे. ओके, चला.
इकडून ट्रेक करता करता आपण येऊन पोचतो गडाच्या मध्यभागी. जवळजवळ आपला आता अर्धा ट्रेक झालेला आहे. गडाच्या मध्यभागावर आपण पोचलेलो आहोत आणि आपल्याला बघायला मिळतं हा पहिला दरवाजा, जो महादरवाजा बोलला आहे. तिकडे पाटीही लावलेली आहे महादरवाजाची. आता याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असल्या कारणाने उरलेले जवळजवळ बाकीचे सगळे अवशेष काळाच्या पडद्याआड म्हणजे इतिहासामध्ये दडून गेलेले आहेत. उरलेले आहे तो आपला फक्त हा अर्धा पण नाही म्हणता येणार, 1/4 इतिहास. ह्यालाच आता आपल्याला जपायला पाहिजे. हा पहिला दरवाजा आहे. पहिल्या दरवाजाच्या नंतर आपल्याला जवळजवळ तिथपर्यंत जायचं आहे. एक अर्ध्या तासाची अजून चढाई बाकी आहे आपली. चला तर मग पुन्हा भेटूया ह्याच वाटेवर. तर मित्रांनो, आता जवळजवळ 2 तासाचा ट्रेक करून आपण ह्या दिशेने आलेलो आहोत वरच्या भागावर. आणि इकडून आल्यावर आपल्याला दिसते समोरच ह्या 2 तोफा ठेवलेल्या आहेत शिवकालीन. ह्यांचा इतिहास आणि ह्यांचे मॅकॅनिझम मी थोड्याच वेळात तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेन करेन. पण त्याच समोर आधी आपल्याला दिसतो हा प्रचंड अवाढव्य आणि अशक्य असा सह्याद्रीचा बुरुज. हा मेन बुरुज आहे किल्ल्याचा. इकडे आल्याच्या नंतर आपल्याला ह्या 2 वाटा दिसतात. एक डाव्या साईडची वाट आहे आणि ही उजव्या साईडची. आपल्याला जायचं आहे उजव्या साईडच्या वाटेवरून आणि संपूर्ण 360 टर्न घेऊन आपल्याला यायचं आहे उजव्या साईडने. इथेच आहे भैरवनाथाची गुफा आणि तिकडूनच वर जायला रस्ता. डाव्याकडची वाट घेतो तेव्हा पुढे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं हे भैरवनाथाचं सुंदर मंदिर. आणि भैरवनाथाच्या सुंदर मंदिराच्या बाजूलाच असलेली भैरवनाथाची गुफा. ह्या गुफेमध्ये ॲट अ टाईम एकाच वेळेला 50 ते 60 लोक आराम करू शकतात, टेंट टाकून राहू शकतात. एवढी भव्य दिव्य ही गुफा आहे. चला तर आपण ती एक्सप्लोअर करूया या माझ्यासोबत. बघा ही एवढी अतिप्रचंड भव्य दिव्य गुफा आहे. या हे प्राचीन नक्षीकाम असलेले आपल्या इंडियन आर्किटेक्चर किती भव्य दिव्य आहे ही गुफा बघून आणि गड किल्ल्यांवर येऊन दुर्गम भागांमध्ये येऊन आपल्याला कळतं की आपलं आर्किटेक्चर केवढं आगाध आहे. त्यावेळेस प्राचीन असून सुद्धा हे पिलर जसे तर तसे अजून सुद्धा उभे आहेत थाट मानेने. इकडे आपण या भव्य दिव्य गुफेच्या जर कोपऱ्यात आलो तर आपल्याला मस्त नक्षीकाम असलेला दरवाजा बघायला मिळतो. आणि दरवाजावरच सुव्यवस्थित अजूनही असलेलं गणपतीचं शिल्प बघायला मिळतं. बघताय तुम्ही हे गणपतीचं शिल्प अजूनही त्याच अवस्थेत आहे. इथे आतमध्ये अजून एक जवळजवळ एक रूम वजा म्हणू शकाल एक जागा आहे जिकडे 10-20 जण आरामात आराम करू शकतात. अशी ही भव्य दिव्य गुफा बघून जवळजवळ डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं आहे. कारण का असं आपण बघतो की गड किल्ल्यांवर आल्याच्या नंतर दुर्गम भागात जास्त करून आपले गड किल्ले आहेत सह्याद्रीमध्ये. आणि अशा आडनेड्या जागी आल्याच्या नंतर भारतीय संस्कृती एवढी जर आपल्याला बघायला मिळते तर आपण विचार करू शकतो शेकडो वर्षांपूर्वी त्या प्राचीन काळामध्ये आपली संस्कृती केवढी आगाध होती. आता बघूया भैरवनाथाचं मंदिर आणि भैरवनाथाच्या मंदिरानंतर जाऊ बाले किल्ल्यावर. वर जसं बाजूने संपूर्ण पायऱ्या जातात त्याही पायऱ्या खूप बघण्यासारख्या आहेत. राहा माझ्यासोबतच.
तर आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर आणि आल्याच्या नंतर इथे आपल्याला कळतं आहे की इकडे सर्वात एक भव्य टाका आहे. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं की ह्या किल्ल्यावर खूप मोठी रहदारी असावी. खाली ह्या बुरुजाच्या खाली जवळजवळ 7 ते 8 पाण्याचे टाकेसुद्धा आहेत. हे मी खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवेलच, कारण त्याची बॅटरी संपलेली आहे. सो आता आपण मोबाईलवरून शूटिंग करत आहोत. तर मग माझ्या आवाजामध्ये तुम्हाला काही खडतरपणा किंवा अडखळलेपणा जाणवला तर क्षमस्व. हा समोरचा आपल्याला संपूर्ण डोंगर रांग जी आपल्याला दिसतीये ही भीमाशंकर डोंगर रांग आहे. ही जर आपण क्रॉस केली, ह्या ज्या तुम्हाला पवनचक्क्या दिसत आहेत, ह्या जर आता आपण क्रॉस केल्या तर आपण उतरतो डायरेक्ट भीमाशंकरच्या इथे, म्हणजे पुणे जिल्हा. ह्या साईडला पुणे जिल्हा आहे, हा संपूर्ण रायगड जिल्हा. आणि जर आपण ज्या साईडने आलो त्या साईडने जर पुढे गेलो तर ठाणे जिल्हा. तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहोत बुरुजाच्या मागच्या साईडला, म्हणजे किल्ल्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला. तर तिकडे अनेको असे मोठे आणि भव्य दिव्य टाके आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की किती रहदारी होती ह्या किल्ल्यावर. मला जास्त शूट करायला जमत नाही, कारण का आपल्या गोप्रोची संपूर्ण बॅटरी डाऊन झालेली आहे. 1% राहिला, तेवढं ह्याच्यात जेवढं शूटिंग करता येतं तेवढं मला करता येते. सो असेच जवळजवळ 7 ते 8 टाके आहेत. मला प्रत्येकाचं शूटिंग नाही करता येणार आहे, फक्त तुम्हाला दाखवतं. हे बघा केवढा भव्य टाका आहे, जवळजवळ एक स्विमिंग पूल बसेल असे संपूर्ण 8 ते 9 टाके इकडे खाली आहेत. वर मोठा कुंड आहे, म्हणजे ह्यावर खूप जास्त रहदारी असणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण हा कोथळीगडाचा संपूर्ण परिसर संपूर्ण बघितलेला आहे, त्याची टेहाळणी केलेली आहे, पण त्याचा अभ्यास मात्र राहिलेला आहे. फक्त कुठलाही किल्ला बघताना त्याचा संपूर्ण दगडधोंडे फक्त बघायचे नसतात, त्या दगडधोंड्यांवर हात लावून इतिहास अनुभवायचा असतो. आणि ह्या किल्ल्याला संपूर्ण मोठा इतिहास, आपण बोलतो रक्तरंजित करणारा इतिहास आहे. आणि तो इतिहास मी आता तुम्हाला सांगण्यास इच्छुक आहे. तर इतिहास असा आहे, हा कोथळीगड महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचा संपूर्ण मोठा इतिहास आणि खरा इतिहास त्या दिवशी आहे. त्या काळामध्ये ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते नारोजी त्र्यंबक. नारोजी त्र्यंबक ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि समोरच्याच गावामध्ये म्हणजे पेठ गावामध्ये किंवा त्याच्याही खालच्या प्रदेशामध्ये रसद आणि त्यावेळेसचे टॅक्स, ज्याला आपण कर म्हणतो, हे गोळा करण्यासाठी ते खाली गेलेले होते. आणि खाली जाताना टेम्पररी किल्लेदार कोण असावा म्हणून माणकोजी पांढऱ्यांना नेमण्यात आलं होतं. आणि त्यावेळेसचे मुन्शी म्हणजे आत्ताचेच अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो ते होते काझी हैदर. आणि काझी हैदर औरंगजेबाला फितूर झाले होते. काझी हैदरने औरंगजेबाला तर फितूर झालेच होते, पण त्यावेळेस जे टेम्परवारी किल्लेदार होते माणकोजी पांढरे, ह्यांना सुद्धा आपल्या मदतीशी घेतले. आणि ह्या दोघांनी औरंगजेबा जो सेनानी चालून आला होता ह्या किल्ल्यावर, त्याचं नाव होतं अब्दुल कादिर. अब्दुल कादिराला ह्या किल्ल्याचे द्वार ओपन करून दिले. आणि आतमधल्या सगळ्या सेनाला असे सांगण्यात आले की ही आपलीच माणसं आहेत जी समोरच्या गावामध्ये रसद गोळा करण्यासाठी गेली. वर आल्याच्या नंतर ह्या दगडधोंडे तुम्हाला जे दिसत आहेत, ह्या दगडधोंड्या माती विटांवर फक्त आणि फक्त मराठ्यांचं रक्त सांडण्यात आलं. असा हा अंगावर काटे आणणारा रक्तरंजित इतिहास आहे हा कोथळीगडचा. आणि हे युद्ध झाल्यानंतर औरंगजेबाने अब्दुल कादिर ह्या सेनेला किल्ली दिली सोन्याची. कारण कोथळीगड ज्याच्या हातात, त्या हातात, त्याच्याच हातात ह्या समोरचा संपूर्ण प्रदेश, म्हणजेच ही किल्ली होती ह्या प्रदेशाची. आणि त्यानंतर कोथळीगडचं नाव पडलं मिफ्ता उल फतेह. हा किल्ला आणि हा इतिहास तुमच्या समोर मी मांडलेला आहे. धन्यवाद. आता मी मगाशी जसं सांगितलं होतं तुम्हाला, ह्याचं मेकॅनिझम मी थोड्या वेळात समजून सांगेल. तर आता मी तुम्हाला सांगतोय की ह्या तोफा त्यावेळेस कशा चालायच्या. हा होल तुम्हाला दिसतोय का बरं? या होलमध्ये दाखव ना इकडे. हा होल तुम्हाला दिसतोय का? या होलमध्ये आधी दारुगोळा, भरभरून दारुगोळा ठासायचे. दारुगोळा ठासल्याच्या नंतर त्याच्यामध्येच तोफेचा गोळा टाकायचे. तोफेचा गोळा संपूर्ण टाकल्याच्या नंतर इकडे आपल्याला होल देण्यात आलेला आहे. हे बघा, इकडे कापडाची वात टाकायचे. कापडाची वात जेवढी मोठी तेवढी ठीक आहे. मग त्या कापडाच्या वातीला आग लावण्यात यायची. आणि कापडाच्या वातीला आग लावण्यात आली की तो दारुगोळ्याचा प्रचंड विस्फोट व्हायचा. आणि विस्फोट झाल्याच्या नंतर जिकडे नेम धरलेला आहे तिकडे तो दारुगोळ्याचा विस्फोट झाल्यावर तोफेचा गोळा जाऊन आदळायचा. असे हे तोफ त्यावेळेला होत्या. जवळजवळ 350-400 वर्षाच्या नंतर सुद्धा हा आपला ठेवा, इतिहासाचा ठेवा अजूनही तसाच आहे. आणि तो आपल्याला जतन करायला पाहिजे. हे तोफगाडे पहिले नव्हते. मी 3 वर्षांपूर्वी इथं आलेलो होतो तेव्हा हे तोफगाडे नव्हते. हे प्रतिष्ठानाने नंतर लावलेले आहेत.
फक्त एवढीच माझी विनंती आहे की गड किल्ल्यांवर आल्याच्या नंतर ह्या गोष्टींची निगा आपल्यालाच राखायची आहे. जसं इकडे निगा राखली गेलेली आहे, तुम्ही बघताय की कचरा बिचरासाठी कचरा पेटी ठेवलेली आहे. कचरा वगैरे जे काही असेल त्याच्यामध्येच जाऊ दे, इतरत्र नव्हे. धन्यवाद. खुश झाला एकदाचा ट्रेक कंप्लीट. झाली आपली पहिली दुर्ग भ्रमंती पूर्ण होत. असेच जर तुम्हाला व्लॉग्स बघायचे असतील आणि अशीच जर तुम्हाला माहितीपट बघायचं असेल तर आपल्या चॅनल म्हणजेच बैरागी व्लॉग्स ह्याला लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा. आणि तुम्हाला हे माझं बोलणं, चालणं, माहिती देण्याची पद्धत हे संपूर्ण जर नक्की आवडलं असेल आणि माहितीही आवडली असेल तर या व्हिडिओखाली नक्कीच स्पेसिफिक कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग भेटू पुन्हा एका ठिकाणी, पुन्हा एके दिवशी, परत एकदा सह्याद्री भ्रमंतीमध्ये नवीन ठिकाण घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.